आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। जयसिंगपूर कोल्हापूर। जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग मोटरसायकल चोरी घटनेच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे, अमोल अवघडे, वैभव सूर्यवंशी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंबेडकर सोसायटी येथे एक इसम डिस्कवर गाडीवरून संशयितरित्या फिरत आहे। त्यावेळी सदर ठिकाणी गेले असता एक इसम रस्त्याच्या कडेला डिस्कवर गाडी नंबर KA 23 EA 5998 घेऊन उभा असलेला दिसून आला। त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता आपले नाव विशाल कल्लाप्पा कांबळे असल्याचे समजले। अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विशाल कल्लाप्पा कांबळे, वय 49, राहणार यादवनगर, जयसिंगपूर, तालुका शिरोळ असे सांगितले। तसेच त्याने अंदाजे 6 ते 7 महिन्यापूर्वी एसटी स्टँड जयसिंगपूर येथील वाकड्यावर ठेवलेल्या बॅगेतील सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेली असल्याची कबुली दिली। सदर आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने सांगली जिल्ह्यामध्ये 2 तर मुरगुडमध्ये 1 असे 4 गुन्हे केले असल्याची कबुली दिली। सदर आरोपीकडून एकूण 47 ग्रॅम वजनाचे 2 लाखाचे दागिने जप्त करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे, अमोल अवघडे, वैभव सूर्यवंशी यांनी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिली। तसेच यापूर्वी आरोपी विशाल कांबळे याच्या विरोधात वृद्ध महिलांना पेन्शन काढून देण्याचा बनाव करत दागिने काढून घेण्याचे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विवेक कांबळे, कोल्हापूर। पोलीस स्टेशन जयसिंगपूर या ठिकाणी विशाल कल्लाप्पा कांबळे, वय 49, राहणार यादवनगर, जयसिंगपूर या आरोपीनं वृद्धांना पेन्शन मिळवून देतो असे बहाणा करून अनेक महिलांची फसवणूक केलेल्या आरोपीला परवा संशयितरित्या फिरत असताना मिळून आल्याने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जवळजवळ जयसिंगपूर पोलीस ठाणे 1, मुरगुड पोलीस ठाणे 1 आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथील 2 गुन्हे कबूल दिली। यापूर्वीही आरोपीने जवळजवळ 12 गुन्हे केले असल्याचं रेकॉर्डवरून चेक केले असता दिसून येत आहे। तरी ज्या कुठल्या वृद्धांचं पेन्शन मिळवून देतो म्हणून फसवणूक झाली असतील त्या संबंधित फिर्यादीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। सध्या आरोपी अटकेत असून त्याची उद्यापर्यंत PCR आहे, पुढील तपास चालू आहे। किती मुद्देमाल जप्त केले सध्या? आतापर्यंत सदर आरोपीकडून 2 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।